पद्मभूषण अण्णासाहेब हजारे महावक्ता करंडकने विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. देवराम पळसकर अण्णासाहेब हजारे महावक्ता करंडक स्पर्धा उद्घाटन. पारनेर. पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे महावक्ता करंडक स्पर्धेमुळे विद्यार्थ्यांचा समाजात वावरताना आत्मविश्वास वाढेल असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे विशेष कार्यअधिकारी देवराम पळसकर यांनी व्यक्त केला. आडवाटेचं पारनेर नागेश्वर मित्रमंडळ पारनेर स्वामी विवेकानंद कृतज्ञता निधी राळेगणसिद्धी यांच्या वतीने राळेगणसिद्धी येथे आयोजित चौथ्या पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे राज्यस्तरीय महावक्ता करंडक स्पर्धा उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. देवराम पळसकर म्हणाले, पारनेर तालुक्यातील ग्रामीण भागातील व जिल्ह्यासह राज्यातील युवकांना विद्यार्थ्यांना हक्काचे व्यासपीठ उपलब्ध करून देणारी ही स्पर्धा आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, माजी उपमुख्यमंत्री आर पाटील यांची पूर्वीपासूनची भाषणे का ती भाषणे सर्वांना प्रभावीपणे केलेली मांडणी दिसून येईल. भविष्यात पारनेर मॅरेथॉन, महावक्ता करंडक स्पर्धा, नाट्यस्पर्धा यासह सर्व स्पर्धांना पाठबळ मिळवून देऊ असे पळसकर यांनी सांगितले. यावेळी कन्हैया ॲग्रोचे मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश पठारे म्हणाले, पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे महावक्ता करंडक स्पर्धा म्हणून अनेक विद्यार्थी नेतृत्व घडणार आहे. आडवाटेचं पारनेरच्या विविध स्पर्धांसाठी कन्हैया ॲग्रोकडून दरवर्षी 50,000 रुपये निधी देण्यात येणार असल्याचे सांगितले. यावेळी कान्हूर पठार येथील निवृत्त शिक्षक BM ठुबे यांच्या वतीने दरवर्षी पद्मभूषण डॉक्टर अण्णासाहेब हजारे महावक्ता करंडक स्पर्धासाठी येणाऱ्या विद्यार्थ्यांना भोजनाची व्यवस्था करण्यात येईल असे साहित्यरत्न स्वाती ठुबे यांनी सांगितले. यावेळी आडवाटेचं पारनेरचे प्राध्यापक संकेत ठाणगे यांनी प्रास्ताविक केले. कार्यक्रमास उद्योजक सुरेश पठारे, दत्ता आवारी, लाभेश औटी, दादा पठारे, बबनराव गायखे, स्वाती ठुबे, टाकळीचे उपप्राचार्य प्राध्यापक वीरेंद्र धनशेट्टी, प्राध्यापक तुषार ठुबे, विनोद गोळे, किरण लोंढे, प्राध्यापिका अर्चना पोटघन, निशिकांत पळसकर, वकील गणेश कावरे, प्रमोद चेमटे, महाबली मिसाळ, अनिल नरे, वैभव पोटे, सोमा चौधरी, तुषार लोंढे, साहिल ठुबे, अशोक गायकवाड, सुभाष परांडे, विक्रांत ठुबे, माजी सैनिक सुभाष ठुबे, संतोष ठुबे, संतोष कदम, विश्वास जगदाळे, सचिन लंके, ईश्वर क्षीरसागर, शर्मिला मगर, वैभव पठारे, गणेश देरे, दिगंबर शिंदे आदी उपस्थित होते. आज हा खरं तर या करंडकाविषयी मला आमचे मित्र विनोदजींचा फोन आला की सर तुम्ही 10 तारखेला येणार का. मी त्यांना हो म्हटलं, पण आमचा वेळ काळ काय असतो हे फक्त आमचे बंधू सुरेश भाऊंना पक्क माहिती आहे. त्यामुळे मी त्यांना हो तर म्हटलं आणि काल दुपारी पुन्हा सांगितलं, विनोदराव मला काही जमत नाहीये, तुम्ही कोणीतरी दुसरे पाहुणे शोधून ठेवा. तर त्यांनी सांगितलं की सर आता आम्ही तर डिक्लेअर केलेलं आहे. म्हटलं ठीक आहे, मी निघतो ऑफिसला. थोडंसं सांगितलं की मी जाऊन येतो. आणि पुन्हा रात्री प्रवास करत असताना रात्री 11:30-12च्या दरम्यान पुणे पास करत असताना फोन आला, तुझं लोकेशन काय. मी म्हटलं सर मी तर पुणे पास केलंय. नाही म्हणे उद्या तुला जायचं होतं सरांच्या बरोबर. ही अशी आमची कामाची पद्धत आहे. त्यामुळे इथे मला खरं तर यायला मिळालं हे माझं मी अवभाग्य समजतो. आणि आपल्या सर्वांसमोर खरं हा उपक्रम मी पाहिला, नागेश्वर मित्रमंडळ असेल किंवा आडवाटेचे पारनेर असेल किंवा अण्णांचं विवेकानंद कृतज्ञता निधी ट्रस्ट असेल, हे लोक जे अरेंज करतायत, म्हणजे तुम्ही जे उपक्रम घेतायत, मॅरेथॉन असेल किंवा आता हा या महावक्त्याचं 4थं वर्ष तुम्ही सेलिब्रेट करताय, असे अनेक उपक्रम हे लोक करतायत. ते खरं तर खूप खूप म्हणजे खूप समाजासाठी एक वेगळी दिशा देणारं, आपल्या नवीन जनरेशनला किंवा विद्यार्थ्यांना एक भवितव्य त्यांचं घडवण्यासाठीचं काम आहे. तर मी खरं तर असं म्हणेल की हे परीक्षक किंवा विद्यार्थी यातले नौके किती आहेत. आज पहिल्यांदाच इथे स्पर्धेसाठी आलेत असे किती आहेत. सगळ्यांनी हात वर करा जे स्पर्धेसाठी नवीन आलेत त्यांनी. त्यात अजून एक नवीन आहे. मी यापूर्वी कुठल्याही कार्यक्रमाला प्रमुख पाहुणा म्हणून गेलो नव्हतो, पण विनोदजींनी मला तो सन्मान दिला आणि मी हो म्हटलं. त्यामुळे तुमच्यासारखाच एक नौका आहे, अजिबात घाबरायचं नाही, बोल बिंदास असं म्हणून मस्तपैकी तुमचे विषय मांडायचे. खरं तर हे करत असताना आपल्याकडे काही
गोष्टी असतात महत्वाच्या, की आपले विचार, आपण जो नेहमी विचार करतो तो विचार कसा आहे आपला, आणि त्या अनुषंगानं आपण या स्पर्धेसाठी विषय कुठला निवडतो. विषय तर स्पर्धक आपल्याला आयोजकांनी दिलेले असतात, त्यातले 2, 4, 6 विषय असतील, त्यातला आपल्याला कोणता भावतो, आपला कोणत्या विषयाचा आपला जास्त अभ्यास आहे, असा विषय निवडला तर तुम्हाला सांगतो यश नक्कीच 100% मिळतं. असे की पुन्हा एकदा सांगतो, यामध्ये एक 3-4 गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. बोलताना तुमचा आत्मविश्वास एक पाहिजे. आत्मविश्वास असेल तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही. आणि आत्मविश्वास केव्हा वाढतो, तर जेव्हा तुम्हाला तुमच्या विषयाचं आकलन पूर्णपणे आहे. एखादा विषय तुम्ही स्पर्धेत आहे. आमचं ध्येय एकच आहे की आपल्या पारनेर तालुक्यातील असू या मुलांना वेगवेगळ्या कलागुणांमध्ये व्यासपीठ उपलब्ध व्हावं, यासाठी या स्पर्धा आयोजित केल्या जातात आहेत. मी सकाळी सांगितलं, सकाळी सगळेजण होते इथं, की नागेश्वर मितोंडा असेल, आडवाटेचं पारनेर असेल आणि स्वामी विवेकानंद कृतज्ञानजी असेल. मी सकाळीही सांगितलं की पारनेर मॅरेथॉन, महावक्ता करंडक, शालेय नाट्य स्पर्धा, आणि आता सकाळी स्पॉन्सरशिप जास्त आल्यामुळं इथून पुढे समूहगान स्पर्धा, लोककला स्पर्धा, रांगोळी स्पर्धा, त्यानंतर किल्ले बांधवा स्पर्धा, या सुद्धा आपण त्याच्यामध्ये आणखीन घेणार आहोत. अशा बऱ्याच स्पर्धा की ज्या मुलांमध्ये कर्तृत्व आहे आणि ते कर्तृत्व या निमित्ताने पुढे येणार आहे, म्हणून ते कर्तृत्वाला फुलवण्याचं काम या स्पर्धांमधून व्हावं अशी सगळे विचार करून तुषार डुबे सर असतील, संकेत ठाणगे सर असतील, सोमनाथ चौधरी असतील आणि सर्व या ठिकाणी उपस्थित आहेत. तुम्ही सकाळपासून पाहता अनेक जणांची टीम या ठिकाणी कार्यरत आहे. आणि या सगळ्याला पाठबळ तुम्हाला सांगतो, सगळ्यांना या पाठबळ आहे पद्मभूषण अण्णासाहेब हजारे यांचं. तुम्ही सगळ्यांनी एक अण्णांच्या नावाने टाळ्या वाजवा. त्याचं माणसाशी बोलायला तयार नाहीये. म्हणजे आज कुठेतरी माणसाची असलेला आत्मसंवाद, हा संवाद आज कुठेतरी हरवत चाललाय. म्हणजे तंत्रज्ञानामुळे माणसं जवळ आली, जग जवळ आलं, असा आभास निर्माण होऊन आज माणसाच्या या संवादाचं रूपांतर कुठेतरी विसंवादामध्ये झालेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणूनच कदाचित हाच विचार इथल्या विचारपीठाच्या लक्षात आला असावा. म्हणूनच विचारपीठाला विषय मिळतो की आता नको यंत्र संवाद, आता हवाय हृदय संवाद. आणि हाच विषय मांडण्यासाठी मी कुमारी मंदिलकर साक्षी रंगनाथ, जनता विद्या मंदिर विज्ञान कनिष्ठ महाविद्यालय कान्हूर पठारची विद्यार्थिनी आज तुमच्या समोर उभी आहे. खरं तर मी माझा विषय 4 टप्प्यांमध्ये मांडू इच्छिते. संवाद म्हणजे काय, यांत्रिक संवादाची साधने कोणती, यांत्रिक संवाद वाढल्याने झालेले परिणाम आणि यावर आपण काय उपाय करू शकतो. मी ज्यावेळेस संवाद या शब्दाचा विचार करते ना, त्यावेळेस संवाद म्हणजे आपण आपल्या विचारांची केलेली देवाणघेवाण, जी आज आपण याच प्रगत तंत्रज्ञानाच्या सहाय्याने करतो. म्हणजे सोशल मीडिया, ईमेल, व्हॉट्सअप, फेसबुक यांच्या माध्यमातून संवाद साधले जातात. पण तो एक काळ असा होता की गावच्याच पारावर आपलीच म्हातारी माणसं गप्पा मारायची. इतकंच काय, सुतार काकाच्या नेटावर नेट नसताना सुद्धा नेटाने गप्पा मारणारी ती म्हातारी माणसं एकमेकांची